गणपती विसर्जनापूर्वी मनोज जरांगेंकडून विजयोत्सव साजरा। 5 दिवसांच्या उपोषणानंतर जरांगेंच्या लढ्याला यश। हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा GR मिळाल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं। जरांगे पाटलांच्या लढ्याला यश। जरांगेंच्या डोळ्यात आनंदाश्रू। गणपतीची आरती केल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं। मराठा आंदोलकांचा एकच जल्लोष, जोरदार घोषणाबाजी। उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरात दाखल। जरांगे पाटलांवर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू। डॉक्टरांचा जरांगेंना आराम करण्याचा सल्ला। मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटियरवर पहिला GR प्रसिद्ध। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा। हैदराबाद गॅझेटियरचं श्रेय मुख्यमंत्री फडणवीसांना जाणार। मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला। सरसकट आरक्षण न मिळण्याची भूमिका जरांगेंनी स्वीकारली। मंत्रिमंडळ उपसमितीनं कायदेशीर अभ्यास करून मार्ग काढला। मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार। जरांगेंच्या मागणीवर आम्ही संवैधानिक तोडगा काढला, ते कोर्टात टिकणार। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, तर टीका होत असते पण समाजासाठी काम करतो। फडणवीसांचा विरोधकांना टोला। GR कायद्याच्या चौकटीत बसणारा। नात्यातील कुळातील कुणाचंही कुणबी नोंद असल्यास अर्ज करावा। छाननी होऊन अर्जदाराला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। सातारा गॅझेट लागू करणार, मी खोटा शब्द देणार नाही। मंत्री शिवेंद्र राजे यांची जरांगेंना ग्वाही। तांत्रिक बाबींमुळे 15 दिवसात कायदेशीर बाबी तपासून अंमलबजावणी करणार, शिवेंद्र राजे यांचा शब्द। मराठा आरक्षणाचा राज्य सरकारनं काढलेला GR मनोज जरांगेंनी स्वीकारला। रात्रीच मराठा आंदोलकांनी मुंबई सोडली। मराठ्यांनी मुंबई काबीज करून दाखवली। मुंबईत येऊन विजयही मिळवून दाखवला। हा दिवस सोन्याचा, हा आपल्यासाठी दिवाळीचा दिवस। जरांगेंचं मराठा बांधवांना संबोधन। आंदोलकांच्या वाहनांवर 5-5 हजारांचे दंड लावले। जरांगेंची विखे पाटलांना माहिती, तर वाहनांवर लावलेले दंड मागे घेणार, उपसमितीचं आश्वासन। जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर उपसमितीचे सदस्य व्यासपीठावरून खाली उतरतानाच त्यांच्यावर गुलालाची उधळण। विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, प्रताप सरनाईक यांच्यावर गुलाल उधळला। जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मुंबईतील आंदोलकांमध्ये आनंदाचं वातावरण। एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा। आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मराठ्यांमध्ये आनंद। मुंबईत CSMT स्थानकाबाहेर हलगी वाजवत आनंदोत्सव साजरा। अंतरवली सराटीतील मनोज जरांगेंच्या कुटुंबियांकडून आनंदोत्सव साजरा। जरांगेंच्या पत्नी सौमित्रा, मुलगी पल्लवी आणि मुलगा शिवराज यांनी एकमेकांना पेढे भरवले। मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलकांकडून आनंदोत्सव। BMC मुख्यालयासमोर मराठा बांधवांचा जल्लोष। जरांगेंची आरक्षणाची मागणी महायुतीनं मान्य केली। महायुतीत कोणतीही श्रेयवादाची लढाई नाही। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय सांघिक। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। शरद पवारांना आरक्षण देता आलं नाही, आता शरद पवार आम्हाला ज्ञानामृत देत आहेत। 30 वर्ष ठाकरेंचा पक्ष आरक्षणाबद्दल भूमिका घेताना दिसला नाही। विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका। आमच्या टीमकडून GRचा सखोल अभ्यास सुरू। आम्ही कायदेतज्ञांसोबतही चर्चा करत आहोत। सविस्तर अभ्यास करून भूमिका मांडणार, भुजबळ यांची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेटचा GR संविधान विरोधी आणि ओबीसींचं आरक्षण संपवणारा, मागासवर्गीय समाज व्यवस्थेतील हक्क अधिकार काढणारा हा GR, लक्ष्मण हाके यांचा आरोप। याआधीही मराठा समाजाला आरक्षण मुख्यमंत्री फडणवीसांनीच दिलं होतं। वैयक्तिक टीका सहन करूनही आंदोलनावर तोडगा काढून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय दिला, अमित साटम यांची प्रतिक्रिया। मराठा समाजानं फक्त फडणवीसांच्या काळातच गुलाल उधळला, मराठा समाजानं याची दखल घेतली पाहिजे, मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते देवाभाऊंनी करून दाखवलं। फडणवीसांनी इतिहास रचला, संविधानाच्या चौकटीत आरक्षण दिलं, चित्रा वाघ यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। आरक्षणाचे खरे हिरो देवेंद्र फडणवीसच, शेवटी देवाच्याच दरबारात न्याय मिळाला। न्याय देणारं व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुवर्ण अक्षरानं लिहिलं जाईल, संजय केनेकरांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। देवाभाऊंचा मास्टर स्ट्रोक, मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानणारं प्रवीण दरेकर यांचं ट्विट। मराठा समाजाच्या हितासाठी कालही प्रामाणिक होतात, आजही आहात आणि उद्याही राहाल, दरेकर यांचं ट्विट।
भाजप म्हणतंय मातब्बर मराठा नेत्यांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी केलं, म्हणजे भाजप नेत्यांचा रोख नेमका कुणाकडे? भाजपचा रोख शिंदे की अजित पवारांकडे आहे? सुषमा अंधारेंचा निशाणा. ओबीसींचा केसानं गळा कापला. हैदराबाद गॅझेटच्या नावानं सगळे सोयरेचा कायदा परत आणला. सरकारच्या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टात जाऊ. मंगेश ससाणे यांचा हैदराबाद गॅझेटच्या जीआरला विरोध. माझी प्रकृती बरी नसल्यानं आझाद मैदानावर गेलो नाही तर अन्याय झाला तिथे जातच असतो. खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती. नवी मुंबईतील वाशीमध्ये थांबलेल्या मराठा आंदोलकांकडून आनंदोत्सव. भगवे झेंडे फडकवत पाटीलच्या घोषणा. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मराठ्यांचा जल्लोष. जरांगे पाटील यांच्या एका मुस्लिम चाहत्यानं चक्क आपल्या टी शर्टवर एलईडी लाइटिंगनं मनोज जरांगे यांचं नाव तयार केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज बांधवांचा जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आनंदोत्सव साजरा. साताऱ्यातील पोवई नाका परिसरात मराठा क्रांती मोर्चाकडून आनंदोत्सव. मराठा बांधवांनी सातारी कंदी पेढे वाटत जल्लोष साजरा केला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला यश. जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष. गुलालाची उधळण. हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यानंतर धाराशिवमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष. पेढे मिठाई वाटत आनंदोत्सव साजरा. फटाक्यांचीही आतषबाजी. मराठा आंदोलनाच्या यशानंतर बारामतीत मराठा बांधवांकडून जल्लोष. एक मराठा लाख मराठाचा जयघोष. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश. बीडमध्ये मराठा समाज बांधवांनी उधळला गुलाल. बीडच्या प्रमुख चौकात आनंदोत्सव साजरा. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर धुळ्यात आनंद. एकमेकांना पेढे वाटत गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा. हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मराठा समाजानं फटाके फोडले. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर शिर्डीत विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा. बीडमध्ये तरुणांनी जरांगे पाटलांच्या फोटोला घातला दुग्धाभिषेक. तर जरांगेंची उपोषणानंतर प्रकृती बरी व्हावी यासाठी ग्रामदैवताला साकडं. अकोल्यात मराठा समाजाकडून ढोल ताशाच्या गजरात जल्लोष. गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी. मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्या सानपाडामधील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाचं दर्शन घेतलंय. तर नरेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी जात गणरायाचं दर्शन मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेलं आहे. सानपाडा इथल्या नरेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं. नरेंद्र पाटील यांच्या घरी विराजमान बाप्पाचं दर्शन मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं.